आपलेच गद्दार हा शब्द आपण नेहमी वापरतो आणि यामागचं कारण असं की 1 फेब्रुवारी 1691 रोजी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आलं होती. आणि यामागचं कारण असं की महाराज येशूबाई यांचे भाऊ गणोजी शेळके आणि गालोजी शेळके हे मराठ्यांना फिरून झाले होते सत्तेच्या लालसेपोटी. आणि मुघल सरदार मुकर्रब खान यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कवी कलश यांच्यासोबत पकडण्यात आलं होतं. आणि 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला आणि स्वराज्यासाठी ते 11 मार्च 1691 रोजी या स्वराज्यासाठी बलिदान झालं यांचं. आणि तेव्हापासून हा शब्द वापरला तो आपलेच गद्दार. आणि मला काही सुचलेल्या ओळी अशा, आपलेच गद्दार होतात म्हणून पहिले तेच ओळखावे, आपलेच गद्दार होतात म्हणून पहिले तेच ओळखावे. गोड बोलणारेच घात करतात हे वेळे आधी समजून घ्यावे, गोड बोलणारेच घात करतात हे वेळे आधी समजून घ्यावे. कडू बोलणाऱ्याकडून कधी कधी गोड धडे घ्यावे, कडू बोलणाऱ्याकडून कधी कधी गोड धडे घ्यावे. पण गोड बोलणाऱ्यापासून नेहमी सावधच राहावे, पण गोड बोलणाऱ्यापासून नेहमी सावधच राहावे. आपलं काम फत्ते झालं की ते करतात हे विधावे, आपलं काम फत्ते झालं की ते करतात हे विधावे. म्हणून गोड शब्दांच्या आड लपलेले त्यांचे हेतू ओळखावे, म्हणून गोड शब्दांच्या आड लपलेले त्यांचे हेतू ओळखावे. मधमाशासारखे मोहळावर धाव घेऊन घेतात ते चावे, मधमाशासारखे मोहळावर धाव घेऊन घेतात ते चावे. गोड बोलणारेच घात करतात हे कटू सत्य स्वीकारावे, गोड बोलणारेच घात करतात हे कटू सत्य स्वीकारावे, गोड बोलणारेच घात करतात हे कटू सत्य स्वीकारावे. थँक्यू. छत्रपती संभाजी महाराज